नमस्कार मित्रांनो, हे गुणरत्न सदावर्ते ही त्यांची मुलगी झेन सदावर्ते आणि हे आपले गिरीश महाजन साहेब जो आता मुंबईमध्ये राडा घडला ना, त्या महिलेविरोधात ह्या झेन सदावर्तेंनी तक्रार दाखल केली. त्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एवढं मोठं आझाद मैदान आंदोलनासाठी असताना सुद्धा मुंबईच्या रस्त्यांवरती लोकांना थांबवून आंदोलन करण्याची गरज काय हो? मला तुम्ही सांगा. एकतर मुंबईचे रस्ते छोटे, 2 लेनच्या रस्त्यावरती 4-4 लेनच्या गाड्या जातात, 4-4 लेननी गाड्या जातात. त्या ठिकाणी या महिलेचं लेकरू शाळेत आणायला जायचं होतं. कोणती आई असेल, कोणतीही माय असेल, कोणतीही माऊली असेल, जर तिचं लेकरू आणायला जर ती वेळेवर नाही गेली तर एक तर मुंबईचे स्कूल खूप वेगळे असतात, खेडेगावाकडले वेगळे. तर त्या महिलेची अवस्था काय झाली असेल? शिवरायांच्या काळात आपली हिरकणी मुलासाठी अख्खा गड उतरून खाली आली होती, स्वतःची जीवाची पर्वा न करता. ती पण एक आई आहे ना हो. आज त्याच महिलेविरोधात ह्या झेन सदावर्तेने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांशी तुम्ही अशी आरोतरी बोलू शकत नाही, गिरीश महाजन साहेबांसोबत तुम्ही असं बोलू शकत नाही. एक महिला असून महिलेच्या विरोधात तक्रार दाखल करते आणि हे गिरीश महाजन साहेब नारी शक्तीच्या गोष्टी करतात. मला एक समजत नाही आहे की गिरीश महाजनांना माहीत आहे का की आपण सत्ताधारी पक्षात आहोत. गिरीश महाजनांची भूमिका ही विरोधी पक्षातल्या भूमिकांसारखी झालेली आहे. ह्यांना माहीतच नाही आपण सत्ताधारी पक्षात आहे. म्हणजे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलंय की सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सत्ताधारीच लढतोय, सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आंदोलन करतात. ह्या गोष्टी हे नारी शक्तीच्या गोष्टी करतात ही लोक. आणि मला ही जी मीडिया आहे ना, मीडिया ही चाटुगिरी करणारी मीडिया, ही नेत्यांच्या पुढं पुढं करणारी मीडिया, मला ना आता असं वाटायला लागले की देशात फक्त गुणरत्न सदावर्ते हा एकच वकील आहे. इतर कोणीच वकील नाही आहे देशात. फक्त गुणरत्न सदावर्ते एवढाच एक वकील आहे. मीडियाने ह्या गुणरत्न सदावर्तेला एवढं हायलाईट करायची गरज काय हो? एवढं प्रमोट करायची गरज काय? जो व्यक्ती महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या विरोधात दरवेळेस बोलतो, अशा व्यक्तीला एवढा भाव द्यायची गरज काय? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या मीडियात झाले काय माहिती का? ज्या त्या नेत्याच्या पुढं हा साहब ए आपको ऐसा बोला, लगे तो जाणार हा साहब ओ आपके लिए ऐसा बोला. म्हणजे हा साहेब इकडं ओ साहेब तुम्हाला तो आमदार असा बोलला, लगे तिथं जायचं, लगे तो म्हणणार हा साहेब तो तुम्हाला तसा बोलला. म्हणजे आज ह्याच्यात तर उद्या त्याच्यादारी. मग महाराष्ट्राचे प्रश्न मांडता येत नाहीत का ह्यांना? महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती हे भांडताना आपल्याला दिसतात का पहिल्यासारखे? जी जुनी मीडिया होती 2015च्या 13-14च्या अगोदरची, ती मीडिया खूप चांगली होती. ती कोणताही किती मोठा नेता असला ना, महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती ते भांडायचे, प्रश्न विचारायचे. पण आत्ताची मीडिया ही पूर्णपणे विकल्या गेलीसारखी करते. नुसती ह्याची त्याची चापलुसीपणा करायचा. आज तो खरात, त्या अशोक खरातला एवढं प्रमोट करायची काय गरज हो? एवढं त्याच्या हायलाईट बातम्या दाखवायची गरज काय? एका बलात्काराला तुम्ही एवढं व्हायरल करायची काय गरज आहे? हे मीडिया ना काही कामच राहिलेलं नाही. ही लोक गोरगरिबांच्या प्रश्नांवरती नेत्यांना कधी मोठ्या आवाजात जाब विचारताना कधी दिसणार नाही. मीडिया ही देशाचा खूप मोठा आधारस्तंभ आहे आणि आता ही मीडिया ही विसरली आहे. मीडियाला माझी विनंती, गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या प्रश्नांवरती सरकार ते माणसं असतील, त्यांना नेते असतील, त्यांना प्रश्न विचारा. नुसतं त्यांची चाटोगिरी करू नका की हा तुम्हाला असा बोलला, तो तुम्हाला तसा बोलला. आणि गुणरत्न सदावर्ते सारख्या माणसाला मीडियाने हायलाईट एवढं करू नये, एवढं प्रमोट करू नये, एवढ्या त्याच्या बातम्या करू नये, रोज त्याच्या दारासमोर अशी स्पीकर घेऊन जाऊ नये की साहब आपका क्या बोलना इसके. विनंती आहे माझी मीडियाला.